ही माझी दीदी फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये आले आणि तिच्या एंगेजमेंटच्या दिवशीच आता माहोल बनणार आहे. पंखा लागलाय. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर फायनली आज एंगेजमेंट डे. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल, सगळी फॅमिली आलेली आहे. सो आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि याला इंट्रोडक्शन करायचं राहिलं. हा शिवा दादा, बालू आहे त्याचा मुलगा. आणि काय विषय नाही, आता आम्ही कॉफी बनवली आहे. ठीक आहे भावांना, कॉफी बनवली आहे, सगळे रेडी झाले, मी पण रेडी झालो. बट त्या ड्रेसवरती माझं थोडं आउटफिट एकदम भयानक आहे, एकदम जबरदस्त, काय विषय नाही. तर ब्लेझर आणि ते तर गरम होत होतं, मी काढून ठेवलं. आपण लॉन्चला गेलो की परत एकदा ते घालून घेईल, स्वतः काढून परत पॅक करून ठेवलं आहे. सो आत्ता तर असं आहे की फॉर्मल पॅन्ट आणि हा ब्लॅक शर्ट त्याच्यावरती येणार आहे. बाकी आता कॉफी वगैरे पितो. तुझे बूट घालणार आहे? नाही रे, बघतो दुसरा घाल. तो नको ना, तो आपण त्या दिवशी रिलायन्सला घेतला मुंबईला, तो घे ना. नाही अरे काय आणलं नाही, माझा प्रॉब्लेम आहे. आणि इकडे शिवा दादानी कॉफी बनवलेली, काही विषय नाही. पण घर आपला माहोल दाखवत आता तुम्हाला, सगळ्यांचे तयार झाले. इकडे मामाने गाडी केली आहे आत्ताच. तू काय केलं आता? टिकली लाव ना, टिकली लाव ना. हे फेस वॉश आहे. तू नाही तयारी करत? तयारी कर ना आजी. अगं तयारी कर ना तू, केव्हा करशील? तुझी साडी कुठे गेली? कुठे गेली साडी? हा, अरे वा 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 वा, ही साडी आजी तुझी? अरे मी नंतर नेसो आजी, काही विषय नाही. तिकडं दीदीची तयारी चालू आहे. बाकी आता काही विषय नाही, असं सीन आहे. आता आम्ही निघूच, ट्रॅव्हलर लावली, ती गाडी पण येईल इथून पब्लिक घेऊन जायला, देवायला आहे कार्यक्रम. सो आता जाऊ आपण. इकडं आत्याचा नट्टापट्टा एकदम जोरात चालू आहे. हां हां ठीक आहे, काही विषय नाही. मला दे ना कॉफी. हॉटेल चेअर्स गाईस, चेअर्स. नको हाच घाल, ठीक आहे हाच घाल, मस्त वाटतोय. हां कोण? मोहित आलाय बाहेर. अरे बापरे, काय रे आलो थांब, वेट गाईस. मोहित आलाय, मोहितला भेटून घेऊ. कॉफी मध्ये डोकं एकदम फ्रेश होऊन गेलं नाही का. काही विषय नाही, पब्लिक आले आपल्याला भेटायला. आणि मोहित आणि रितेश. काय मामा चावीमध्ये? ए गाडी उघडायला लाव रे. काय रे पब्लिक, चला ना. करून आणले का कांजी? डायरेक्ट कांजी दाखवतो. कांजीने केला ना. का बरं रे? कांजीला तर पैसा, कांजीला ड्रेस टाकला होता त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस थांबलो. बट कांजी झालाच नाही. आता जायचं घ्यायला. तो कांजीचाच घालणार आहे ना. मला दाखव गाईस, कांजीवाला ड्रेस मी इस्त्री केलेला बघितलेला नाही अजून, पूर्ण पापडून जातो म्हणजे असा काढावा लागतो तो. आपण बघू. बाकी काय मग? काय नाही. केव्हा निघणार आहे तुम्ही? फोन करणार होतो तुम्हाला दुपारी. कार्यक्रम झाल्यावर म्हणजे कसं खुर्च्या बिरच्या आवरायला बरं होऊन जाईल. खुर्च्या बिरच्या करगट्या माणसं पाठवलेत आणि तिथं आज सगळा फिरायला यायचे ब्लॉग. सकाळी सकाळी काय पूजा येतात. कालचा ब्लॉग बी कंटिन्यू करून घेतला आज. काल आपण तेव्हा तुम्ही गेले, त्याच्यानंतर इतकी पब्लिक मला नंतरचा ब्लॉगच गेला जमला नाही. मग तो कालचा ब्लॉग एंड केला सकाळी दाखवून देन. आता मी स्टार्ट केलाय. गायचाप गायचाप, अरे लाज वाटू दे. अरे बाप, गायचाप चालू केली यांनी. मिश्री काय मिश्री डायरेक्ट रितेश मिश्रीवाली कॉपी घेऊन घेतली. आता दिवसभर टेन्शन नाही का. काय म्हणता बाकी काय? ते लोक काय बनणार? अरे लुक बनला होता गाईज, मी कपडे घातले होते बट मला तो ब्लॉग पण शूट करता येत नव्हता. एकदम गरम व्हायला लागलो होतं. मी आता काढून ठेवला आहे. आपण लॉन्चला गेलो का तेव्हा घाला. फॅन बिन आणला असता. थांब मी ब्लेझर ठेवून घेतो गाडीत. थांब मी ब्लेझर आणतो, थांब 2 मिनिटं. ब्लेझर पण आहे? हां ब्लेझर पण आहे ना. काय तयारी करणार आहे झाले का? ब्लेझर आणि आपले बुटान ते पण आपण काढून घेऊ. आजीने फायनली मस्तपैकी तयारी केली. हे आजी इकडे बघ, आजी दाखव तुझा आउटफिट. फायनली आजीने साडी घातली आणि फायनली एक आमची आत्या. हॅपी फॅमिली. ओके आपण फोटो नाही, ब्लॉग चालू आहे आत्या. असं नाही आला फुल फ्रेम वाईड अँगल.
आजची फॅमिली हॅपी व्हावी. आपण मस्त अजून घेऊ, आपण रील वगैरे शूट करू. ओके ओके. चला आपलं ब्लेझर घ्यायला आलो तर ते विसरलो. ब्लेझर कुठे राहिलं? आपला स्टुडिओ बघा पूर्ण कपड्यांचा भरला. हे आपलं ब्लेझर, बूट आहे आपले गाईज जबरदस्त. इकडे सॉक्स ठेवले होते. सॉक्स कुठे गेले? लग्नाच्या घरात मुश्किल आहे वस्तू सापडणं. आत्ता तर एंगेजमेंटच आहे नेमकी. सापडले. दिस इज सॉक्स, दिस इज शूज. चला आता मी ब्लेझर आहे गाडी ठेवून देतो म्हणजे कसं टेन्शन नाही. इस गाडी में जाने वाले हम. इथलं ब्लेझर, अरे बाप रे, इथंच टांगावं लागेल ब्लेझर गाईज. इथं जागा आहे. लाईक दिस ब्लेझर चांगलं. हे आपले शूज आता काय घालू नये, थोड्या आताच घालू. वा किती भारी घेतले. काय रे ना हां का बरं तुझे मी दिसतात येत ना तुझे ये. अरे वा ते काय पॉलिशवालं आहे का? नाही मग मारतं बरं मग उद्या थोडं आहो बडा लगेच मारून घ्या ना. इकडं दिदी आली. हे माझी दिदी. अरे बापरे, तू आजच किस्सा करून टाकला का? दाखव. चष्मा मोडला. ही माझी दिदी फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये आले आणि तिच्या एंगेजमेंटच्या दिवशीच. तर काही विषय नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स. असं सीन आहे. फायनली सगळे आपल्या ब्लॉगमध्ये सगळे आपली माझी फॅमिली तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिले. आता काही विषय नाही. तर तिथं मला ते मुहूर्त लागत नव्हतं. आज योगायोगाने सगळे भेटले. सारे भाई हो का मीटअप हो गया एंड फाइनली वाह शिवा चापचूप चापचूप. फोटो काढायचे. हे बघा असं गावचं चालू आहे गाईज. चष्मा होत राहतं. भारी दिसते बरं का एकदम एकदम मस्त. काही विषय नाही. पिशवी काढणार आहे. ही पण माझ्या आत्याची मुलगी कावेरी पाटील. पुण्याला शिकायला आला. तर आता फोटोशूट चालू आहे अशा प्रकारे. फुल माहोल चालू आहे. मलाच फोटो काढायला लावून दिले कारण की कोणाला जमत नाही फोटो काढायला. फायनली गाईज आता आम्ही निघतोय. स्विफ्टवरतीच जायचं आहे. बाकी आता गाडी येते अजून बाकी पब्लिक घ्यायला. बॅगा वगैरे घेऊन उभे एवढी पब्लिक आहे. बाकी गाडी आली का तिच्यात येतील. आपण या गाडीवर चाललोय स्विफ्टवर. बापरे गाईज गर्दी बघा गाडीमध्ये. इकडे आजी आत्या इकडे दिदी आणि नवरे इकडे बसलेली. नवरे बघ इकडे बघ ना, आई कर ना. फायनली आम्ही लॉन्सला चाललोय आणि इथे जबरदस्त चाललोय. इतकी जबरदस्त गर्दी बापरे. आणि गरम शिवाय एसी फुल कर ना. करा तर आता माहोल बनणार आहे. पंखा लागलाय. जमलं जमलं आईच्या शिवा. कर ना तुम्ही. उभे राह उभे राह. फक्त असं असं कर ना. माहोल आहे बाई माहोल आहे बरं का. आतापर्यंत देवाचे गाणे चालले. आम्हाला आतापर्यंत कसा बसलो गाईज बघा. हिचं सांग हिच्यामुळे अडचण हा ना. हे एक्स्ट्रा मेंबर वाढलं नाही आम्ही फिक्स होतो. तू एक्स्ट्रा आहे. मी पहिले तू आज चलाय. तू आज चलाय. आज चला तू ये. आज चला तू ये. आज चलाय तू. तुला बोनस मध्ये आणलंय बा. कुठे बसली गाईज असं चालू आहे म्हणून अडचण होते. कलोरी येस बांगडी वन्स अगेन. संजू कॉपीराईट पाडून देईल माझ्या चॅनलला. नको जाऊ दे. फायनली गाईज लॉन्सला पोचलोय अँड कन्यादानला आहे आपलं सिस्टरचे एंगेजमेंट. सो आता गाडी वगैरे सर्व पार्क केलं आहे अँड आता नाश्ता चालू झाला आहे. सो सगळी पब्लिक नाश्त्याला गेली अँड मला आता ब्लॉग घेता येणार नाही गाईज कारण की आता सगळी ठिकाणी फोकसमध्ये. सो मला जास्त ब्लॉग नाही घेता येणार. तर बाकी मला जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवेल मी. ब्लॉग नक्की एन्जॉय करणार तुम्ही. सिस्टरचे एंगेजमेंट माझ्या तुम्ही माझा ब्लॉग बघता याच्या अर्थ तुमची पण उपस्थिती ह्या कार्यामध्ये. सो आता बाकीची पब्लिक पण येणार आहे. मी मोहितकडे तो ओमकडे कोणाकडे तरी कॅमेरा देऊन देईल. बाकी ते जेवढं कॅप्चर करतील तेवढाच आपला ब्लॉग समजा तुम्ही. मी तर तिकडे नाश्ता चालू झाला आहे तिकडे चाललो आहे. सगळ्या पब्लिकला घेऊन जायचं आहे आणि बघ ही पब्लिकला बी घेऊन जायचं आहे म्हणून. सो जातो आता. देन करू आपण काहीतरी नियोजन. दाखवतो तुम्हाला. अरे तुम्हाला आउटफिटच अजून दाखवला नाही पब्लिकला. नीट आउटफिट दाखवला नाही त्याने नीट दाखवलं. लाईक दिस सिस्टम ऑन टॉप. काही विषय नाही.
सो आता जाऊ मध्ये. उभा वडा ही पण माझी आत्या आहे बरं का, नाशिकची आत्या आहे. बोल आता. कोण आहे मला सांग ना, मी बोलते. ब्लॉग आहे ब्लॉग, कोणीच नाही, ऑडियन्स आहे आपली. आहे ही पण आपली आत्या आहे. बाय बाय इकडे आहे, इकडे बाय. आजच्या ब्लॉगला ना हे करा, लाईक शेअर. ओके ओके थँक्यू. 1 2 3 3 आत्या आहे इथं आत्ता. काय आरचीचं ब्लॉग एकदम छान असतात. ओके. त्यांनी बघा आवर्जून. काय रिव्ह्यू भेटी राहणार तर ब्लॉगले काय. मग फायनली काय या नाश्त्याला काय करायचं पुढे का बरं घ्यायचं असं घ्यायचं असं क्रॉस नाही करत आपण. कर फिरव काय येतं, फिरव ना ते. वा 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 शाबास शाबास. अरे वा नवीनच चीज आहे काय तिथं. शाबास ले. असा सिस्टम चालू आता. नाश्ता वगैरे करतो गाईस थोडंसं, आता भूक लागून गेली. वगैरे बारे ना कसं यार शिवा. सगळं चांगलं फक्त पाव नाही आहे. पाव बाहेर होता, बाहेरून आणावं लागेल. वेलकम 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 तनू. आता कॅमेरा तुम्हाला देतो, तुम्ही शूट करा आता बाकीचं. आणि नावांचा उच्चारण करा. म्हणायचं काय शिको
टेन्शन. ओके ना, चालू द्या मग. ओके गाईज, डन. आता जेवण करतो मस्तपैकी पोटभर. गाईज जेवण वगैरे झालं आहे, एवढं जेवण खाऊन जास्त सुख भेटून गेलं आहे ना. मला एक सांग, जेवण कसं होतं? कसं क्वालिटी होतं ना? जेवण कसं होतं चाटू? एक नंबर ना. काय विषय ए बाय, बोला ना तसे पहिले रित्या. काय विषय नाही, जेवण वगैरे झालं, आता थोडा रिलॅक्स झालो. म्हटलं चला तुमच्याशी बोलू. काय विषय नाही, आता झोपून घ्यायचं. काय करू? काय करायचं? झोपायचं. तिकडे वधू हे बाय, तुझ्यासाठी तिकडे वधू कक्ष आहे, इकडे वर कक्ष आमच्यासाठी. जाऊ शकतो तू, जाऊ शकतो आता. काही विषय नाही गाईज, आता मला ब्लॉग काय घेता येणार नाही म्हणून ब्लॉग करतो इथंच मी थोडा स्टॉप. आपले कॅमेरामॅन वगैरे तुम्हाला फोकस करून दाखवून देते मी. फायनली गाईज एंगेजमेंट झाली, लाईट्स पण ऑफ झाले. देन आता आपण निघालो आहे. आता जाऊ आपण घरी, इतका जाम थकलो आता. फायनली गाईज आता घरी आलो अँड मस्तपैकी फ्रेश झालो. अँड एंगेजमेंट सेरेमनी इतकी जबरदस्त झाली जसं की तुम्ही बघितलेच असेल. देन आता घरी आलो. आपल्याकडे बघा किती भारी भारी गिफ्ट्स आले. ये 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 अरे वर मला इकडे बुके ओनली फॉर माय प्यारी ऑडियन्स. तुमच्यासाठी बुके गाईज. इकडेही आपल्याला मस्तपैकी एवढी भारी शिवाजी महाराजांची मूर्ती आली. देन इकडे काय माहिती, हे वॉच दिलं दिला गिफ्ट. असं काही विषय नाही, हे तर माझ्यात काही कामाचं नाही आहे. दिदीला सगळे गिफ्ट्स आलेले. इकडे तर पूर्ण पेटीमध्ये सगळं मेकअप ओ माय गॉड. इकडे सगळं मेकअपचं सामान आहे. फक्त मला ड्रेस आला आहे बाई. इकडे आपला ड्रेस आहे. सो असा कार्यक्रम पार पडला आहे. अँड लाईक दिस, काही विषय नाही. सो करतो ब्लॉगला इथंच एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल, एन्जॉय केला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब.